सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच एका न्यायालयीन प्रकरणात 1ली ते 8वीच्या वर्गांवर शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य असल्याचं म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयानं 2 वर्षात टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षकांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अथवा त्यांना सेवामुक्त करण्यात यावं असे निर्देश दिलेत. ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षांपेक्षा कमी राहिली आहे अशा शिक्षकांना मात्र टीईटी उत्तीर्ण होण्याची सक्ती असणार नाही. विषय शिक्षक किंवा मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी मात्र टीईटी अनिवार्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील MLG हायस्कूलमध्ये महाराष्ट्र राज्यमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं खुलं चर्चासत्र पार पडलं. महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. या चर्चासत्रात सुरुवातीला कोल्हापूर सर्किट बेंचचे वकील ॲडव्होकेट ओंकार घाटगे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील महत्त्वाची निरीक्षणं, या निर्णयाचा शिक्षकांवर होणारा परिणाम या विषयावर सविस्तर माहिती दिली. यानंतर राजेंद्र कोरे यांनी विविध ठराव मांडले. यामध्ये 13 फेब्रुवारी 2013 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेमधून सूट द्यावी, विषय शिक्षक किंवा मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीसाठी सुद्धा टीईटी परीक्षेतून सूट देण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम राज्यातील लाखो शिक्षकांवर होणार असल्यानं राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, राज्य शासनानं या प्रश्नी सकारात्मक निर्णय घ्यावा, याबाबत खासदार आमदारांना निवेदनं देण्यात यावीत असे ठराव या चर्चासत्रात एकमतानं मंजूर करण्यात आले. या चर्चासत्रादरम्यान शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी मोबाईलवरून शिक्षकांशी संवाद साधत याबाबत अजून राज्य शासनानं कोणताही निर्णय घेतलेला नाही, तरी शिक्षकांनी घाबरून जाऊ नये असं सांगितलंय. चर्चासत्रात शहराध्यक्ष संतोष पाटील, महासंघाचे राज्य सल्लागार MD पाटील, विद्यापीठ शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रदीप मगदूम, जिल्हाध्यक्ष TR पाटील, जिल्हाध्यक्षा गिरिजा जोशी, जिल्हाध्यक्षा मौसमी निकम, राजाराम संकपाळ, मिनाज मुल्ला, गणेश घनवट, सागर जाधव, अभिजित साळुखे, राज मेंगे आदींसह इतर शिक्षक उपस्थित होते.